अमेरिकेतल्या न्यूयॉर्क सिटीत जोरन ममदानी हे मेयर झाले आहेत आणि हे नाव ऐकताच मुंबईमध्ये एक वेगळंच राजकीय वादळ पेटलं आहे। जोरन ममदानी हे दक्षिण आशियातील पहिले मुस्लिम आणि 100 वर्षांनंतर यंगेस्ट मेयर बनले आहेत। पण त्यांच्या विजयाचा इको थेट मुंबईत पोहोचला आहे। मुंबईतले बीजेपी प्रमुख अमित साटम यांनी वक्तव्य दिलं आहे की वी विल नॉट अलाउ एनी खान टू बिकम अ मेयर ऑफ मुंबई, म्हणजेच कोणत्याच खानाला ते अलाउ करणार नाही मुंबईचं मेयर बनण्यासाठी, असं त्यांनी वक्तव्य केलं आणि त्यांनी या संपूर्ण गोष्टीला वोट जिहादचं नाव दिलं आहे। अजून ते म्हणाले की वी बिलीव्ह इन कम्युनल हार्मनी, जर कोणी समाज विभाजित करण्याचा मार्ग घेतला किंवा अँटी नॅशनलिझम भूमिका घेतली तर आम्ही त्यांच्या विरुद्ध उभे राहू। पण सोशल मीडियावरती लगेच प्रश्नांची सरबुती सुरू झाली। लोकशाहीत कोण होणार, मेयर कोण ठरवतं, हा अधिकार कोणाला दिलाय की अलाव आणि डिसअलाव करण्याचा, असे प्रश्न उभे राहिले आहेत। त्यातच रिटायर्ड आर्मी ऑफिसर्स आणि ऍक्टिव्हिस्ट म्हणतात की हे कम्युनल पोलरायझेशन वाढवणारं विधान आहे। दुसऱ्या बाजूला बीजेपी समर्थक म्हणतायत की मुंबई संरक्षण हाच मुद्दा आहे। टीएमसी निवडणुका जवळ येत आहेत तर सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न फिरतोय, तो म्हणजेच की आयडेंटिटी पॉलिटिक्स चालेल की डेव्हलपमेंट पॉलिटिक्स। तुम्हाला काय वाटतं, तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा।